और इस टूर्नामेंट के अंदर सबसे अच्छी तो एक अंपायरिंग हो रही है। मैंने सुबह से जितने भी मैचेस देखा हो बहुत ही अच्छी अंपायरिंग, जरा भी किसी ने एक्शन से मारा। आप देखे होगे दोनों गेंदबाज को उन्हें नो बॉल करार दिया और टूर्नामेंट से बाहर करा दिया। अंपायरिंग अच्छे कमेंटेटर मेरे बड़े भाई यासीन मर्चेंट सर और अच्छे स्कोरर, इनका साथ जब होता है तो एक कामयाबी की ओर नाना टूर्नामेंट बढ़ता है। और आए हुए तमाम शायकीन का भी मैं कोपरा ग्रुप वरवल की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ। और कोपरा ग्रुप के जिन बच्चों के ऊपर मैनेजमेंट ने लाइनमैन की जिम्मेदारी दी है वो बखूबी अपनी लाइनमैन का काम अंजाम दे। लाइनमैन का भी काफी रोल होता है। बहुत ही अच्छा लाइव टेलीकास्ट हो रहा है यहाँ का नज़ारा। हमारे अमजद तलवस्कर फॉरेन में, उन्होंने भी मुबारक की थी कोपरा ग्रुप वरवली के लिए, हम उनके भी शुक्रगुजार है अमजद तलवस्कर के। सर मैन ऑफ द मैच कौन? रिनाथ गुरु, जो पुजारी हमारे हरि शिव मंदिर के, जहां कहीं भी स्टेज के ऊपर आ जाए। हेलो सर। आणि मागच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला आहे संकेत संकेत यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। ये मैच मैन ऑफ द मैच का इनाम हमारे अफजल भाई मेमन बोली वाले, इनके हाथों से दिया जाएगा। अफजल भाई मेमन, संकेत प्लीज आ जाओ यहाँ पर। आणि सन्माननीय सचिन भाई मोरे यांना विनंती आहे सर आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सचिन भाई मोरे आणि या दरम्यान संकेत ज्याने 28 धावांचं योगदान दिलं तो ठरलाय सामनावीराचा मानकरी। सन्माननीय अफजलभाई मेमन यांना विनंती आहे सर आपण आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचं कौतुक करावं। आणि याच दरम्यान सन्माननीय सचिन मोहन मोरे आदगाव यांच्यातर्फे कोपरा ग्रुप वडवली या संघासाठी 501 रुपयाची देणगी आलेली आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि सन्माननीय सचिनजी मोरे यांना विनंती आहे सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। हे सर्व देणगीदार फार महत्त्वाचे असतात कारण या सर्व हॅलो हॅलो आणि सन्माननीय निनाद गुरव हरेहरेश्वर देवस्थानचे ट्रस्टी सन्माननीय निनाद भाई गुरव यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय निनाद गुरव। संघ मालक अफजल मे नेहमीप्रमाणे आपण पाहतो व्यासपीठावरती इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ इथे आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय। तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। सन्माननीय निनाद भाई गुरव यांचं इथे स्वागत केले जाणार आहे। मी सन्माननीय अजिंक्य सुर्वे यांना विनंती करतोय सन्माननीय निनाद भाई यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आपल्या विनंतीस मान देऊन त्यांनी व्यासपीठावरती उपस्थिती दर्शविलेली आहे। हरेहरेश्वर देवस्थानचे ट्रस्टी सन्माननीय निनाद भाई गुरव आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या।
चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं, जहां पे पहली गेंद पर शुभम जादव के बल्ले से आता हुआ ये तूफानी छक्का। डीजे मास्टर साहिल, जयेश खैरकर 30 गज के दायरे में अपना निजी पहला और टीम की तरफ से पहला ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट शुभम जादव के लिए फिर से एक बार दौड़ना शुरू किया, अंपायर जी को पार किया। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद जरूर है, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच लपकने का प्रयास मगर नाकाम रहे, कैच छूटा, मुकद्दर रूठा। शुभम जादव जैसे बल्लेबाज को यहाँ पे जीवन दान। शुभम जादव जैसे बल्लेबाज को जीवन दान देना यानी अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, 1 रन मुकम्मल कर लिया है और अपने साथी बल्लेबाज नितेश जोरकर को यहां पे खेलने का मौका दिया है। नितेश जोरकर स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं, बाएं हाथ के बल्लेबाज पहली मर्तबा। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद। जयेश खैरकर एक नामचीन गेंदबाज है, बड़ी बड़ी टूर्नामेंट में उन्होंने शिरकत किया है और अपने आप को साबित किया है, मगर आज उनका इम्तिहान होगा क्योंकि उनके सामने दाएं हाथ के और बाएं हाथ के बल्लेबाजों का ये कॉम्बिनेशन। नितेश स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इसमें दबा शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ कट होती हुई गेंद, उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी बैकफुट में जाकर, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। मगर वहां के फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन। अभी भी 2 गेंदें आना बाकी। पहली गेंद पर छक्के से आगाज किया था, शुरुआत की थी, धमाका किया था और अपने इरादे स्पष्ट किए थे शुभम जादव ने। इस मरतबा फिर से एक बार 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद को किया है फरार। गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 12 रन। अभी भी 1 गेंद आना बाकी है। 1 चौका 1 छक्का इस ओवर में हमें देखने को मिला शुभम जादव के बल्ले से। जी हां, इसमें दबा चकमा दिया था, यहां पे रन लेने की कोशिश क्योंकि स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहेंगे और डेंजर जोन पर, डेंजर एंड पर बल्लेबाज नितेश दौड़ रहे थे, अपनी जान जोखिम में डाली थी उन्होंने अपने टीम के लिए, शुभम जादव के लिए। तकदीर वाले रहे फिर से एक बार। देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 13 रन। आणि याच दरम्यान सन्माननीय निनादभाई गुरव यांच्यातर्फे कोपरा ग्रुप वडवली संघाला 1000 रुपयांची देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीनं निनादभाई गुरव यांचे मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार। इसके बाद फिर से एक बार माइक्रोफोन पर आप आवाज सुनोगे हरीश दिगीकर। धन्यवाद यासिन सर। स्लोवर 1 पिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे रोहित देसाई, करणार नाही चूक।
शुभम जाधव बॅक टू द पॅव्हलियन. मोहसिन अर्थात बाबू. पहिला धक्का त्यांनी दिलाय माणगाव संघाला, साईकृपा संघाला. एक किमती विकेट अर्थात महत्वाचा फलंदाज शुभम जाधवला त्यांनी बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आदेश सोनार. शुभमचा विकेट गेल्यानंतर योगेश पेंडकर यांनी तातडीची सभा मैदानात भरवली. 2 खडे बॉल सुनावलेत कारण खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. बाबू अर्थात मोहसिनला पहिले यश मिळाले. इथं एकेरी धावांनी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जयेश्वर हल्ले चढवले अर्थात झेलही सुटली. शुभम जाधवला जीवदानी मिळाला पण त्याचा जास्त परिणाम अफजल महाड संघावर होताना दिसला नाही कारण दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाबूनी मात्र माघारी परतवलं शुभम जाधवला. आदेश सोनार एक अतिशय जबरदस्त होतकरू यंग टॅलेंट आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे सायकिंडला आपल्याला पाहायला मिळेल. मोहसिनच्या विरोधात हा सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेते अर्थात गती कमी आहे पण टप्पा मात्र अचूक आहे. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोहसिन आदेशाच्या साडी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे जयेश. एक धाव तर पूर्ण केले. फेकी जयेश कडून येत नाही वेगाने त्यामुळे 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात आदेशच्या बॅटमधून. आपल्या धावसंख्येचा श्री गणेशा केला आणि संघाच्या धावसंख्येत भर टाकली. 2 धावांनी धावसंख्या पाहायला मिळतील 15. शुभम बाद झाल्यानंतर मात्र धावा थांबले आहेत खऱ्या अर्थाने साईकृपा माणगावसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला खेळू का फ्रंटफुटला खेळू. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न पण सुरेख क्षेत्ररक्षक रोहित देसाईचा तितकीच चांगली फेकी इथे पाहायला मिळते. आपल्या नावाला साजेस क्षेत्ररक्षण इथं करताना बाबी सर करतात. या मैदानाची आणि बाबी सरांची एक वेगळी ओळख आहे. फलंदाजी करताना आपण पाहिलंय टायगर ग्रुपच्या स्पर्धेमध्ये सुद्धा बाबी सर हे नाव प्रामुख्याने घेतलं जाईल या मैदानात. जेव्हा जेव्हा मैदानात क्रिकेटचे मॅचेस होतील कारण क्रिकेटमध्ये गमतीने आम्ही ऐकत होतो एक चेंडू एवढ्या धावा तेवढ्या धावा पण एक चेंडू 13 धावा करण्याचा एक आगळा वेगळा विक्रम बाबी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्ट्राईकला आहे फलंदाज नितीश. आगो टप्प्याचा चेंडू होता पुल केलाय. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. खराब चेंडू होते. ओमकार महाडिक आहे तिथे क्षेत्ररक्षणासाठी. थोडंसं फंबल पाहायला मिळालं पण त्याचं भुगतान काही मिळालं नाही. दंड मिळालं नाही. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या होती 17 धावा. शांत क्रिकेट पाहायला मिळते आतापर्यंत साईकृपा माणगाव संघाकडून. आक्रमण मात्र शुभम जाधवनी केलं तर जयेश खैरकरवर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. 5व्या चेंडूवर चौकार सुद्धा आला होता. आदेश सोनारला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते. आगो टप्प्यात चेंडू खराब स्ट्रोक सिलेक्शन. हा थोडंसं फंबल पण कमबॅक केले. पुनरागमन केले. यशरक्षक दिलीपच्या हातामध्ये फेकी केले बाबी यांनी. षटक संपते. धावसंख्या होते 18. 5 धावा फक्त दिल्यात. एक जबरदस्त गोलंदाजी मोहसिन कडून इथं पाहायला मिळते. अर्थात धावा इथे किती गेल्या त्या गणल्या जाणार नाही पण त्यांनी मोहरा जो टिपलाय तो शुभम जाधव एक महत्वाचा गडी अफजल महाडसाठी त्यांनी किमती विकेट मिळवून दिलाय. आपलं काम चोखपणे केले बाबूने. अर्थात तुम्हाला संधी मिळत नाही. संधी तुम्हाला निर्माण करावी लागते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं. मग तुम्ही किती पर्यंत त्या संधीचं सोनं करताय यावर तुमचं यश अवलंबून असतं. यश एका रात्रीत मिळत नसतं. त्यासाठी अनेक रात्री जागवाव्या लागतात. अर्थात स्वप्न ती खरी होतात ती जागेपणी पाहिली जातात. रात्री झोपेत पाहिलेली स्वप्न झोप मोडल्यानंतर मोडत असतात. तर क्रिकेटच्या उंच शिखरावर पोचायचं असेल तर त्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत तुम्हाला करावे लागतात.
खेळात मेहनत करणारा समोर नशीब सुद्धा हरतं असं म्हटलं जातं. न थकता, न थांबता, न हरता तुम्ही प्रयत्न मात्र करत राहा. टेनिस क्रिकेटचा ब्रँड समजला महाडचा कोहिनूर फायटर जेट ज्याला नावाने प्रसिद्ध असलेला रायगडचा स्टार योगेश पेंडकर गोलंदाजीसाठी. पण पहिला चेंडू दिशाहीन, व्हाईट बॉलचा इशारा दे, पंच दंडित करतात योगेश पेंडकर यांना. आता योगेश पेंडकर यांना आपण गोलंदाजी करताना खूप कमी वेळेस आपण पाहतो, पण ज्या वेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस एक अनोखी कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. हा फटका चांगला आदेश सोनारचा, बिग हिट, लॉंग लाईनच्या वरून स्टेट ऑन ग्राउंड, सीमारेषा पार, षटकार डीजे. संख्या होते 25 धाबा. मगाच पहा मोहसिननी जकडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं, आदेशच्या पायात बेड्या टाकलेल्या, पण वेगवान गोलंदाज आला तसं मात्र जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅक दुसरा षटकार योगेश पेंडकर वर हल्ला चढवलाय. नाव आहे आदेश सोनार, येतोय षटकार. हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं. महाड खेळते, गोलंदाजी जयेश करतोय आणि मग योगेश पेंडकर त्याला काहीतरी सांगताना, पण यावेळेस उलट चित्र आहे. थोडंसं नीट आहे का, योगेश पेंडकर गोलंदाजी करतात आणि जयेश त्यांना मार्गदर्शन करतायत. हे खूप कमी वेळेस चित्र पाहायला मिळतं. कारण आता जयेशनी चांगलं षटक हाताळले, योगेश मार खातोय म्हणून जयेशनी थोडंसं कशी फलंदाजी आदेशची हे सांगताना. हा यावेळेस मात्र जयेशनी सांगितलेला सल्ला इथे अंमलबजावणी करताना. हा लेझी क्रिकेट जयेश कडून, नाखुश योगेश, कारण स्ट्राईक पुन्हा आदेश घेतोय. 2 धावा धावल्यात. जबरदस्त फलंदाजी, याला हुशारी म्हणतात, याला चपलाई म्हणतात, चतुराई म्हणतात, आणि ती आदेशकडे आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, नाखुश दिसतात योगेश. 2 षटकार आले होते, ऑफ स्ट्राईक करायचं होतं, जो ऑन स्ट्राईक आहे आदेश सोनारला, त्याच्यात यशी आलं होतं. ब्लॉकरचा चेंडूही टाकला होता, पण जयेश कडून खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी. योगेश पेंडकर अर्थात फलंदाजीने आक्रमण होते, डगआउट मधून आवाजाने सुद्धा आक्रमण केलं जाते. फुलटा चेंडू, इथे फटका बसला. ओमकार महाडिक आहे चेंडूच्या खाली. आदेश सोनारला पाठवलंय माघारी. संपलाय खेळ. आदेश सोनार बॅक टू द पॅव्हलियन. कोपरा चषक, मानाचा चषक, अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत ही भव्य दिव्य स्पर्धा 33 लॉस ऑफ 2 विकेट, अर्थात फुल टॉस चेंडूवर मिस झालाय आदेश सोनार. हा क्रिकेटमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळतं. असं चांगल्या चेंडूला फटके पडतात आणि खराब चेंडूवर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. हे क्रिकेट आहे. आता गेला एक तगडा ताकदवान फलंदाज 6 फूट उंचीचा मोहसिन नदाब मैदानात दाखल झालाय. जर मोहसिन सुरू झाला तर मोठे षटकार पाहायला लागतील. पण गोलंदाजीला वामन मूर्ती गोलंदाज आहे, कारण वामन मूर्ती खेळाडूंची खूप चर्चा आहे क्रिकेटमध्ये. आपण पाहाल सचिन तेंडुलकर यांची कमी उंची होती, रमेश कालवितनार, रिकी पॉन्टिंग, पण क्रिकेटची कारकीर्द आणि क्रिकेटची उंची खूप मोठी. योगेश पेंडकर मोहसिन यांच्यासाठी. हा ब्लॉकरचा चेंडू यस विकेटच्या समोर पकडले. पेंडकरनी मोहसिन नदाब बाद.
योगेश पेंडकरनी त्यांची वर्णी आपल्या संघात केली होती. याच्यावरनं लक्षात येईल की मोहसिन नदाफ हे किती महत्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर लेग बिफोर बाद केले. संधी आहे योगेश पेंडकर यांना या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेण्याची, कारण ऑन हॅट्रिक आहेत योगेश पेंडकर. लागोपाठ 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आदेश सोनारला मिड विकेटला ओमकार महाडिकच्या हातात झेल करून बाद केला. तदनंतर विकेटच्या समोर सापडवला तो मोहसिनला यॉर्कर चेंडूवर योगेश पेंडकर यांनी. आता येत आहेत शेफ परदेशी ऑन हॅट्रिक. हॅट्रिक विकेटही द्यायच्या नाहीत आणि धावाही करायच्या आहेत शेफ परदेशीला. ऑन हॅट्रिक योगेश पेंडकर. फटका चांगला आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण ओमकार महाडिकचा. 2 धावा घेण्याचा इथं प्रयत्न, फेकी मात्र ताकती नाहीये, खराब फेकी. लॉंग एरियातून फेक इथे पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला गुलामभाई पेशमाम मैदानात आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. सीमारेषेच्या जवळच्या चेंडूवर 2-2 धावा. जर बॅटर चांगली असतील ना, रनिंग बिटवीन द विकेट असेल चांगली, तर 2 धावा नक्की मिळतात. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या थोडीशी जी थांबली होती ती पुढे सरकते 35 धावांवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात साई कृपा माणगाव संघाच्या. अर्थात माणगाव आणि महाड संघ खूप महत्वाची मॅच, या कोपरा ग्रुप फेस्टिवलची सगळ्यांच्या नजरा हेरणारी मॅच असं म्हटलं जातं. कारण लाईव्ह लॉट्सला मी मगाची सांगितलं, लाईव्ह लॉट्सला जेव्हा आम्ही चिठ्ठ्या काढल्या आणि मी अनाऊन्समेंट केली फनलँड रिसॉर्टमध्ये, माणगाव विपक्ष अफजल 11 महाड बाकीच्या तब्बल 30 टीमनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. कारण त्यांना माहिती होतं एक कोणतरी प्रतिस्पर्धी पहिल्याच मॅचमध्ये बाहेर जाईल. कारण दोन्ही अतिशय दिग्गज संघ आहेत. प्रत्येक वेळेस या संघांमध्ये कैक वेळा आमने सामने आलेत. कारण कित्येक वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चीत केले, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारले, कित्येक वेळा खडे चारले, कित्येक वेळा पाणी पाजलं, कित्येक वेळा आसमान दाखवलं. पण आज पुन्हा एकदा गाठ पडली. निमित्त आहे कोपरा ग्रुप चषक वडवलीमध्ये. दोन्ही संघ गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन अनुज. फटका चांगला आहे लॉंग ऑन रिझनला. स्वतः कॅप्टन योगेश पेंडकर आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा संख्येत एकेरी धावांनी बळ 36 धावा. अनुज चांदवेडकर गोलंदाजीसाठी. नितेश आणि मात्र प्रभाव काही टाकला नाही. डावखुऱ्या फलंदाजाला आपण पाहतो क्रिकेटमध्ये, डावखुऱ्या फलंदाजाला खूप चांगली फलंदाज म्हणून ओळखला जातं. नितेश 4 चेंडू खेळले आतापर्यंत, 3 धावा त्याच्याकडून आल्यात. एक निर्धाव चेंडू त्याच्यानी खेळलाय. शेफने मात्र 2 धावा कुठल्यात एका चेंडूचा सामना करून मोठे हिट करावे लागतील, कारण समोर बलाढ्य संघ आहे. एक 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचवावं लागेल धावसंख्येला. हा खराब स्ट्रोक शेफच्या बॅटमधून जातोय चेंडू सरळ विकेटच्या खाली. योगेश पेंडकर वेगाने येत आहेत, चतुर आणि चपळाईने जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहा गोलंदाजी असेल फलंदाजी असेल त्या वेळेस योगेश पेंडकर आपला 100% देताना. अर्थात या खेळाडूची चर्चा का केली जाते प्रत्येकाला माहिती आहे. पुन्हा एकदा अनुज नितेश यांच्यासाठी. हा सुरेख गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतोय फलंदाजाची, चेंडू वळतोय आणि इथेच गोत्यात टाकलं जाते नितेशला. नितेश फलंदाजी मात्र त्यांच्याकडून चांगली होत नाही. आज त्यांची बॅट कदाचित त्यांच्या रुसले, याचाच फायदा कदाचित अनुज घेतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. धावसंख्या मात्र आहे 37. पुन्हा एकदा अनुज. इथे फटका बसलाय. वैभव बिटकर येते चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी ही चांगली आहे. दुसरी धाव घेण्याची कुठली शक्यता त्यांनी नाकारली. यशरक्षण दिलीप ठाकूर आपल्याला पाहायला मिळते. ते अफजल 11 महाड एक पूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं. सूरज करकरेला नक्की मिस करतायत. 2 स्पर्धा मोठ्या वर्षाकाठी ज्या असतात टायगर्स ग्रुपच्या स्पर्धेलाही तो अवेलेबल होता, कारण थोडीशी दुखापत आहे त्याच्या पायाला. कारण एक महत्वाचा खेळाडू अफजल 11 महाडचा, या निमित्ताने त्याची आठवण नक्की होईल. फटका चांगला आहे. शेफ परदेशीचा हा टोला येतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. शाहीजी मेहमान यांना विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या षटकारांनी 44-44. निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळते 44. अनुज शेफ यांच्यासाठी.
आणखीन एक मोठा फटका, योगेश पेंडकर आणि ओमकार माडिकच्या मधून हा चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद. कमबॅक करून दिले तर शेफ परदेशीने, यासाठी ओळखला जातो शेफ. एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणले, तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्या बॅटमधून. एक सुस्थितीत माणगाव संघाला फाईट करण्यासाठी धावसंख्या उभारली. अर्धशतक पूर्ण झाले. साईकृपा माणगावचा 50 धावा नितेशने नाखुश केलं. अर्थात नितेश स्वतःच नाराज आहे कारण त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही. खराब गोलंदाजी अनुजची पाहायला मिळाली. शाहिद मेमड यांचं आगमन होते व्यासपीठावर, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. खराब गोलंदाजी अनुज चांदविडकरची, त्याची क्लास घेतली जाते डगआउट मधून मास्टर योगेश पेंडकर यांच्याकडून. खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जयेशकडून क्षेत्ररक्षणात चुका घडल्या, गोलंदाजी करताना अनुजकडून चूक घडली. कारण शेवटचे 2 चेंडू होते, 2 चेंडूवर 2 मोठे हिट आले. कारण धावा दिल्या तर त्या कराव्या लागतात. आता योगेश पेंडकर यांची स्ट्रॅटेजी काय असेल याच्यावर नजर असेल. अफजल महाड मागच्याच आताच काही दिवसापूर्वी हेच दोन्ही संघ ग्रामीण पूलमध्ये जेव्हा भेटले एकमेकाच्या समोर, त्या माणगाव संघ वर्चस्वी राहिला. पण IPL फॉर्मॅटमधून पुन्हा अफजल महाड संघच फायनलमध्ये घेतला आणि त्याचा वचपा काढला. माणगाव संघाला फायनलमध्ये पराभूत त्यांनी केलं. पण पुन्हा एकदा भेट घडली आता कोपरा ग्रुपच्या निमित्ताने. दरवीत आणि मेहर 11 टेम्पाला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. मधली इनिंग आहे, मधला ब्रेक आहे, आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. तर मुशीर खानदेशी इथं आहेत. आझाद अरबीचे कॅप्टन यायचं आहे टॉससाठी. राहुल सामंत आणि फायटर जेट अर्थात योगेश पेंडकर. कला गुण कौशल्य याचा त्रिवेणी संगम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच आक्रमण करू शकता आणि त्या गुणांवर तुम्ही तुमच्या यशाची शिखरं गाठू शकता. ते केले काही वेळेस योगेश पेंडकर या नावाने ते करून दाखवले. सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची चर्चा काय. महाड पासूनचा डिंगडॉंग, पुणे प्रतीक 11 पासून अबुधाबी दुबई पर्यंतचा प्रवास, अखाती देशांमध्ये या खेळाडूला का मागणी आहे हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. कारण या खेळाडूची चर्चा आहे. योगेश पेंडकर हे नाव YP27 अर्थात फायटर जेट योगेश पेंडकर. पण त्याला तगडं आणि कडवं आव्हान मात्र नक्की देतील माणगाव संघाचे खेळाडू, कारण ते सहजा सोडणार नाहीत. रेहान परदेशी गोलंदाजीसाठी बाबा या नावाने प्रसिद्ध गोलंदाज. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं जाईल. आपण पाहतो जनरली शुभम जाधव पहिलं षटक वेगवान टाकतात माणगाव एक्सप्रेस, पण यावेळेस रणनीतीमध्ये बदल आहे. योगेश पेंडकरच्या समोर रेहानला आणलंय. काय स्ट्रॅटेजी असेल. 50 धावा केल्यात, 51 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडू 51 धावा. फ्लाय स्लिप आपल्याला पाहायला मिळते. गली आहे, ब्लॅकबोर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑफ मिड ऑन. पहिला चेंडू रियान योगेश पेंडकर यांच्यासाठी. फटका चांगला आहे, खूप मोठा फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या योगेश पेंडकरच्या बॅट मधून येतोय हा अप्रतिम षटकार. आता लागला असेल नक्की साईकृपा माणगावला, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आझाद अरबीचे कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आपण. पुन्हा एकदा रियान योगेश पेंडकर यांच्यासाठी. आकुट टप्प्याचा चेंडू, काय फटका केला, डोळ्याचे पार न फेडणारा फटका, अफलातून स्ट्रोक योगेश पेंडकर यांच्या बॅटमधून. आणखीन एक दमदार षटकार.
सन्मान्य विनय शिरवटकर यांना विनंती असेल, पुढील मॅचचा टॉस त्यांच्या हस्ते होणार आहे. आझाद अर्पित आपल्याला कॉल असेल. येस, कॅप्टन आले, दोन्ही टॉस होईल विनय शिरवटकर यांच्या हस्ते. काय फलंदाजी चालू आहे योगेश पेंडकर यांची लगातारच्या 2 चेंडूवर, कारण पहिलंच तयार होतं. पहिलाच ओरपी चेंडू फेकल्यानंतर मनातच होतं की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू येईल. हा पॅडल स्वीप पाहायला मिळाला. काय स्ट्रोक आहे, अफलातून स्ट्रोक आता मात्र हवी होताना योगेश पेंडकरच्या बॅटमधून. आणखीन एक टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून युट्यूबवर ही हायलाइट पाहताना, रिप्ले पाहताना खूप आनंद मिळतोय, मनस्वी आनंद होते. काय अफलातून फलंदाजी योगेश पेंडकर यांची पाहायला मिळते. काही कशा रात्री त्यांनी जागवल्यात, काही वेळेस प्रवास केलाय, काही वेळेस क्रिकेट खेळलंय, नेटमध्ये प्रॅक्टिस केले, सातत्याने दुखापती, जागरण या सगळ्यातून त्यांनी हा क्रिकेटचा खडतर प्रवास पूर्ण केलाय. आणखीन एक चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या वरून, अफलातून स्ट्रोक, जातोय चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक दमदार चौकार, धावा मिळतील 4. हेलो, टॉस उछाला जा रहा है महर 11 टेम्पाला और आजाद हरवीत के दरमियान. इन दोनों टीम के दरमियान टॉस उछाला जा रहा है. शुएब, आपने टॉस जीता है, को आपका क्या फैसला रहेगा इस मैच के अंदर? टॉस जीत के पहले फील्डिंग करेंगे इंशाल्लाह. और इससे पहले आपने मैरीलॉन टेम्पाला का मैच देखा होगा, जो मुशीर की टीम है, इनके लड़की के नाम से हर जगह पे खेलती है, तो इसके अंदर अच्छे अच्छे ऑलराउंडर है. तो आपने टॉस जीतकर पहले जो फील्ड का फैसला किया और सामने वाले को बल्लेबाजी की दावत दी, तो आपकी क्या प्लानिंग रहेगी? आपको उनको किस तरह से रोकना पड़ेगा स्कोर को? उनके रोकना है कि मुशीर भाई, मसूद, ये 2 बहुत अच्छे बल्लेबाज है, इनके ऊपर ज़्यादा ध्यान रहेगा और कोशिश करेंगे इनके जल्द से जल्द विकेट निकालने की. शुक्रिया. मुशीर भाई, मैं आपसे सवाल पूछना चाहूंगा, मौका मिला है आपको, टॉस तो हरवीत ने जीता लेकिन मौका दिया आपको बल्लेबाजी का, क्या आपके खिलाड़ी, मसूद जैसा खिलाड़ी और आप इस बल्लेबाजी का फायदा उठाना चाहेंगे? हमारा जो बैटिंग अटैक बहुत अच्छा है, तो इंशाल्लाह हम लोग कोशिश करेंगे कि 55 से 60 रन का टारगेट बनाएंगे मिनिमम. अगर 60 का टारगेट होता है तो हमारा बॉलिंग अटैक अच्छा है. मसूद है, मैं खुद हूँ, उसके बाद मुशर्रफ है, उबैद है. और अगर 60 बन जाता है तो हमारे टारगेट पे सिर्फ सलीम का विकेट रहेगा. अगर सलीम का विकेट मिल जाता है तो हम मैच को जीत जाएंगे इंशाल्लाह. ओके, शुक्रिया मुशीर भाई. टॉस जीतकर पहले फील्ड का फैसला किया शुएब ने, आजाद हरवीत के कैप्टन की. दोनों टीम को मैं मुबारकबाद देता हूँ. शुक्रिया. धन्यवाद महबूब सर. याच दरम्यान टॉसच्या दरम्यान आपल्याला एक मोठा विकेट पाहायला मिळाला. योगेश पेंडकर माघारी परतलेत. त्या जाग घेण्यासाठी डावखऱ्या हाताचा फलंदाज ओमकार महाडिक. खूप चांगलं क्रिकेट ओमकारच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. अफजल इलेव्हन महाडसाठी सातत्याने एक अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडून सतत घडले. खूप घाई होती योगेश पेंडकर यांना पहिल्या षटकात सामना कव्हर करण्याची, पण अतिघाई संकटात नाही. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू स्ट्रोक झाला. काय झेल टिपलाय मोहसिन नदाफनी. तब्बल 20 ते 25 मीटरचा पल्ला त्यांनी पार केला. मिड विकेटवरून तब्बल स्क्वेअर लेगला येऊन तो झेल टिपला. रियानला यश मिळाले. फटका चांगला आहे ओमकार महाडिकच्या बॅटमधून. येतोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धावा संख्या होती 26 धावा. 25 धावा आणखीन पाहिजे आहेत उर्वरित 3 षटकामध्ये. अर्थात समीकरण मयूर चोगले आम्हाला सांगतात 18 चेंडू 25 धावा. आणि 51 धावांचं लक्ष आहे. स्ट्रॅटेजी थोडीशी अंगलट आली माणगाव संघाच्या, कारण योगेश पेंडकर यांचा विकेट मात्र मिळालाय पण धावाही गेल्यात. आता पुन्हा तातडीची सभा मैदानात बोलवली जाते. भारत आहे तिथे. भारत डाकबळ आपल्या सगळ्या संघाला एकत्रित केले, कारण इथून त्यांना मॅच टर्न करायचे. काहीतरी मोटिवेशन स्पीच दिला जाईल मैदानात. चर्चा केली जाते. सुनील गाबडे आहे. हारिस सर, आप अच्छे कमेंटेटर हो इस इलाके के, तो सबसे पहले
कि जो कोई भी टीम खेलने के लिए उतरती है तो ये बोलना बहुत ज़रूरी है कि 20 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करने हैं। हर जगह पे मैं इस बात का अनाउंसमेंट करता हूँ कि बड़े टूर्नामेंट के अंदर जब 1 या 2 ओवर के मैचेस होते तो नाना कोई अहमियत नहीं देते। इस कोपरा ग्रुप का एक बड़ा नाम है, इस इलाके के अंदर नहीं, रायगढ़ के अंदर, महाराष्ट्र के अंदर इस टूर्नामेंट के बड़े बड़े चर्चे चलते हैं फॉरेन के अंदर। तो 20 मिनट के अंदर 4 ओवर कंप्लीट होना जरूरी है। इसकी हर बात का ख्याल रखते हुए दोनों कैप्टन खिलाड़ी इस बात को ध्यान में रखे। हरीश सर, नक्कीच पंचांना सुद्धा विनंती असेल, आयोजकांची सूचना आहे की 20 मिनिटाचाच अवधी दिला जाईल कुणालाही जे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला। 20 मिनिटात आपली 4 षटकं, अर्थात जर लेदर क्रिकेट आपण पाहिलं तर 3 ते 3.5 मिनिटामध्ये षटक कंप्लीट होतं। टेनिस क्रिकेटमध्ये तशी आपण 5 मिनिटं देतो, पण तरीही आपल्याला तितकं षटक पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। राहुल सावंत, राहुल सावंत अर्थात बाहुबली म्हणून या नावाने प्रसिद्ध असलेला शुभमच्या विरोधात कशी फलंदाजी करेल। हा सुरेख गोलंदाजी, पण उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येते आणि याच्यावर नाराज आहे शेफ परदेशी। विकेट कीपर शेफची नाराजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल। शुभम पण त्याच्या सूरमध्ये सूर मिसळतोय, अर्थात शुभमने थोडंसं मान्य केलं होतं, कारण गोलंदाज जेव्हा वाईट चेंडू टाकतो ना तेव्हाच तो पंचांकडे पाहतो, नाही तर पाहत नाही शक्यतो। त्याला माहिती असतं की मी चांगला चेंडू टाकलाय, तो निर्धास्त असतो, पण जेव्हा त्याच्याही मनात पाल चुकचुकते, कुठेतरी शंका येते, तेव्हा तो पंचांकडे पाहतो की वाईट देत आहेत का। पुन्हा एकदा शुभम, हा चांगला चेंडू आहे, खोलवरचा चेंडू कव्हर मध्ये खेळून काढला, एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण तिथं नितेश कडून, 2 धावा, कारण संधी दिली दुसऱ्या धाब्याची। नाराजी स्पष्ट आहे शुभमची नितीश कडून, कारण नितीशनी फलंदाजीमध्ये फ्लॉप शो केलाय। आता क्षेत्ररक्षण आहे, कारण एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, व्यावसायिक क्रिकेटर आहेत, शुभमला त्याचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे कुठलीही रिस्क घ्यायला तो तयार नाही, कारण एक धाव किती महत्वाची असते आपल्याला माहिती आहे। फटका चांगला आहे, वाह, अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळाला, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू दन 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 सीमारेषा पार, चौकार। डीचे बॉल द्यायचा आहे आणि बॉल बॉयजनी कृपया तो बॉल रिटर्न करायचा आहे। यस, मॅच बॉल आलाय, 33 धावा, एक अप्रतिम स्ट्रोक बाहुबली राहुल सावंतच्या बॅटमधून पाहायला मिळाला, कारण हा खेळाडू तालमीत शिकलाय आणि ती तालीम घेतली योगेश पेंडकर यांनी, त्यामुळे खूप चांगला प्रभाव योगेश पेंडकरचा त्यांच्यावर पाहायला मिळतो राहुल सावंतवर। आणि गतवर्षी गेल्या सीझनमध्ये खूप चांगली अर्धशतकं त्याच्या बॅटमधून आली, M3SPL मध्ये सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजी केली, ओएसिस रिसॉर्टच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अर्धशतक झळकावलं। शुभम आणखीन एक चांगला कट केला इथे, पण क्षेत्ररक्षकच्या सरळ हातात एक धाव इथे मिळेल। मॅच चालू ठेवले राहुलने, कारण योगेश पेंडकर यांनी सांगितलं मधी जी मॅच थांबवली होती, चर्चा झाली प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची, राहुलला सांगितलं काही नाही, फक्त धावा तुला चालू ठेवायच्या, आणि त्याच्यावर अंमलबजावणी करताना राहुल दिसते। 34, कारण दिशादर्शक तुमच्या आयुष्यात दिशादर्शक मार्गदर्शक खूप महत्त्वाचे असतात, कारण ते तुम्हाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन करत असतात। त्या मार्गदर्शनावर जर तुम्ही अंमलबजावणी केलीत ना तर तुम्हाला यश नक्की मिळतं। तर राहुल सावंत अर्थात आपल्या योगेश पेंडकर यांच्या प्रत्येक सल्ल्यावर अंमलबजावणी करताना ओमकार जबरदस्त फॉर्मात आहे, त्यांनी पहिला चेंडू मोठा हिट केला होता षटकार। आता यावेळेस शुभमवर काय आक्रमण करेल, शुभमला मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल, असे कित्येक सामने शुभमने एकतर्फी फिरवलेत आपल्या माणगावसाठी। हा चांगली गोलंदाजी, वेगवान टाकलेला चेंडू, शेब यांचा अपील आहे, पण शुभम त्याला जुळत नाहीयेत, कारण उंचीवर आहे चेंडू, थोडीशी दुखापत नक्की जाणवेल इथे ओमकारला, कारण प्रचंड वेग आहे शुभमच्या गोलंदाजाचा। येस, ऑल इज ओके, ऑल इज वेल सांगितलंय ओमकारनी। आयोजक भाई पूछो वहाँ पे योगेश भाई और पानी भेज दो, कोई मेंबर हो टाइगर ग्रुप का पानी लेके जाए, अगर मांगते तो लेके जाए। चौतीस धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत, 14 चेंडू 17 धावा।
अफजल महाड संघाला पाहिजे तो ओमकार जबरदस्त फलंदाजी करतोय, थोडीशी दुखापत आहे. शुभम जाधवला पुनरागमन करावं लागेल, तिथे ओमकार महाडिकचा अडसर त्याला दूर करावा लागेल, कारण विकेट घेतल्याशिवाय गत्यंतर नाही साईकृपा माणगाव संघाला. सामना जिंकायचा असेल तर विकेट घ्यावे लागतील, 1-2 विकेट इथे पटकावे लागतील. शुभमला रणनीती बदलवतात, एक क्षेत्ररक्षक जवळ घेतला आव्हानच्या रूपात. शुभम ओमकार यांच्यासाठी पुढील चेंडू, हा दांडी गोल, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. ओमकार माडिक बॅक टू द पवेलियन. आता फलंदाजीसाठी जात आहेत बाबी सर, अर्थात एक आक्रमक फलंदाज. संघाची धावसंख्या आहे 34, 17 धावा अजून पाहिजेत विजयासाठी. 13 चेंडूमध्ये 17 धावांचं लक्ष आहे. हा तोच फलंदाज आहे ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये अर्थात याच मैदानातील टायगर ग्रुप स्पर्धेमध्ये मसळाच्या विरोधात 1 चेंडू 13 धावा सुद्धा कुठलेला एक अनोखा विक्रम त्यांच्या नावावर पाहायला मिळतो, अर्थात रोहित देसाई बाबी सर. शुभमने मात्र कमबॅक केले, पुनरागमन करून दिले. कंजूस गोलंदाजी शुभम जाधवची या षटकात पाहायला मिळते. रोहित देसाई राहुलनी चांगली सुरुवात केली होती या षटकाची. शुभम रोहित यांच्यासाठी पुढील चेंडू, हलक्या हाताने खेळला, एकेरी धाव घेतली आणि नॉनस्ट्राईकला येणे पसंत केले, कारण या षटकाची सांगता होईल. त्यांना माहिती आहे शुभम जाधव एक आक्रमक गोलंदाज आहे. एक धाव, एकेरी धाव आणि धावसंख्या 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आहे. युट्यूबच्या द्वारे tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. माझ्यासोबत साथी समालोचक हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेमध्ये यासिन मर्चंट यांचा तुम्ही आवाज ऐकताय. पंच आपण पाहतोय संजय सावंत, अर्थात लोबो सर, हेमंत कोळी सर आणि राजेश कदम सर या स्पर्धेकरता पंचांची कामगिरी पाहत आहेत. खूप चांगले निर्णय त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशी या स्पर्धेकरता आम्हाला जुबेर सय्यद चॅम्पियन स्पोर्ट महाड यांच्या माध्यमातून बॅट सुद्धा अवेलेबल झाल्यात, पुरस्कृत केल्यात. तब्बल 6 बॅट जुबेर सय्यद यांच्याकडून आल्या, तर त्यांचे सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार. अर्थात स्पोर्ट्स ॲक्सेसरीमध्ये एक उत्तुंग दर्जाचा ब्रँड आणि सध्या ज्याची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे, अर्थात चॅम्पियन स्पोर्ट्स महाड जुबेर सय्यद, एक चांगला ब्रँड पाहायला मिळते. रोहित देसाई, सुरेश टेंबे गोलंदाजीसाठी. आणि सुरेश टेंबेने जेव्हा जेव्हा माणगावसाठी चेंडू हातात घेतलाय ना, तेव्हा तेव्हा त्यांनी अनोखी कामगिरी केली. मॅच टर्निंग पॉइंट, टर्निंग गोलंदाजी त्याच्याकडून झाली. गेम चेंजर बऱ्याच वेळेस राहिलाय तो सुरेश टेंबे. याही वेळेस तसं काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का? इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा सुरेश टेंबेकडून होईल का? रोहित देसाई ठरेल हावी सुरेश टेंबेवर? 2 चांगल्या खेळाडूंमध्ये युद्ध पाहायला मिळेल. अफजल महाड का साईकृपा माणगाव, सुरेश टेंबे का रोहित देसाई? कोण आपल्या नावाचा शिक्का मोडतप करेल विजयासाठी? फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 धाव तर इथे मिळेल, एकाच धावावर इथे समाधान मिळते. स्ट्राईकला जाईल राहुल सावंत. रोहित देसाईला ही एकेरी धाव मिळते. मागच्या 2 चेंडूवर सिंगल घेतल्यात त्या रोहित देसाईने. पण ओमकार महाडिक दुर्दैवरित्या खराब स्ट्रोक खेळताना बाद झाले. डाव्या यष्टीवर चेंडू आदळला त्यांच्या मागच्या बाजूने. शुभम जाधव यांचा वेगवान चेंडू होता तो. सुरेश टेंबे आणखीन एक चांगला गोलंदाज. धावसंख्या आहे 36 धावा. आहा, दांडी गुल, खराब फलंदाजी ते राहुल सावंत कडून.
आहे तोपर्यंत मॅच मात्र मी साई कृपा माणगावकडून सोडणार नाहीये, हेच कदाचित सांगताना सुनील गावडे त्याच्याकडे चर्चा करताना शुभम जाधव त्याला प्रोत्साहित करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण या मॅच मध्ये जान आणले, विकेट घेऊन राहुल सावंतला माघारी पाठवलंय ते सूरज टेंबेनी. जबरदस्त गोलंदाजी. खराब स्ट्रोक, इथं बेजबाबदार स्ट्रोक पाहायला मिळाला राहुल सावंत यांच्याकडून. वैभव बेटकरला स्ट्राईक मिळते. आणखी एक चांगला फलंदाज आहे, नॉन स्ट्राईकला आहे रोहित देसाई. तोपर्यंत अफजल 11 महाडच्या आशा सगळ्या त्याच्यावर आहेत. सूरज, हा ब्लॉकॉलचा चेंडू पाहायला मिळाला, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे नितेश तिथे लॉंग ऑफ रिसरला. आणि पहा जसं विकेट गेल्यानंतर राहुल सावंतचा विकेटच्या मागून शेब यांचा आवाज थोडासा वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण मगाचपासून थोडासा शांत होता, पण ज्या वेळेस त्याला संधी मिळाली अर्थात कवाडं उघडलीत, दरवाजा उघडला, माणगाव आता विजयाकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या एकेरी धावांनी होती 37, 51 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या आहे 37. सूरज, फटका चांगला आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जातोय का शुभमकडे आहे हा चेंडू. एकच धाव इथे घेतली जाईल. मॅच शेवटच्या षटकात घेऊन जाईल सूरज टेंबे. अशीच गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळते. तो कुठेही रूम देत नाही फलंदाजाला. 4 चेंडू आतापर्यंत त्याने टाकले आणि फक्त 3 धावा दिल्यात. धावसंख्या आहे 38. 13 धावांची अजून गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. सूरज वैभवसाठी उलटा चेंडू होता, बॅटची कडा घेतली आउटसाइड एज. एकच धाव इथे मिळेल. काय षटक हाताळले सूरज टेंबेनी. अफलातून गोलंदाजी साई कृपा माणगावसाठी सूरज कडून पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकेरी धावांनी धावसंख्या 39. 7 चेंडू 12 धावा. 12 धावा 7 चेंडू. अफजल 11 महाड का साई कृपा माणगाव, रोहित देसाई का सुरेश टेंबे. शेवटचा चेंडू या षटकातील. सूरज, फटका चांगला आहे, इथे मात्र सामना बदलवला रोहित देसाईने. हा चुकलाय षटकार, चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद टीचे. पुन्हा एकदा अफजल महाड संकटात आणि तोच तारणहार अर्थात रोहित देसाई आलाय अफजल 11 साठी धावून आणि हा षटकार त्यांनी ठोकलाय. जेव्हा जेव्हा अडचणीत येते अफजल 11 महाड संघ तेव्हा तेव्हा रोहित देसाई जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. शाडापलेंचा चेंडू अर्थात सूरजनी प्रत्येक चेंडू पुढे टाकले होते ब्लॉक ऑल. एक चेंडू फक्त मागं पिच केला आणि त्याच चेंडूवर तयारीत होते रोहित देसाई आणि त्याच्यावर तुटून पडले. षटकार 6 धावा. 45 धावा झाल्यात. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा टीम मीटिंग इथे पाहायला मिळते. चला तुमच्याकडे वेळ कमी आहे कारण आज आपली स्पर्धा थोडी उशिराने सुरू झाली होती. शेवटचं षटक कोण घेऊन येईल, कुणाला गोलंदाजी द्यायची ही चर्चा सुरू आहे. पण मोहसिन नदाब सरळ आलाय गोलंदाजी मार्कवर आणि जेव्हा जेव्हा तो स्वतःहून येतो ना त्या वेळेस त्यांनी वेगवेगळे कारनामे केले. त्यांनी तो त्याला दिले तरी गोलंदाजी घेत नाही, पण त्याच्या ज्या वेळेस मनात येतं की मला आता ही गोलंदाजी करायची आहे तो गोलंदाजीला सरळ निघून येतो. आताही तशीच काही कामगिरी मोहसिनकडून पाहायला मिळेल का? 6 चेंडू 6 धावा. तो थांबू येईल का? तर रोहित देसाईने ठोकलेला षटकार. बॉल द्यायचा आहे, आयोजकांनी लक्ष द्यायचं. बॉल द्यायचा, रोल बॉल. चला टाइम सर बहुत टाइम ले लिए ये लोग ने, बहुत मैच को टाइम जा रहा है. प्लीज दोनों कैप्टन ध्यान रखे. बॉलवरून चर्चा आहे कारण फलंदाज सांगतात बॉल बदलला पाहिजे, पण क्षेत्ररक्षण टीम मधले सांगतात की बॉल बदलायचं काय कारण आहे. आता दोन्ही पंच निर्णय घेतील, त्यासाठी थोडासा वेळ जातोय. 6 चेंडू 6 धावा. कुठली रिस्क घ्यायला तयार नाही माणगाव ना महाड. चला पंच निर्णय काय देत आहेत.
मोसीन आले होते गोलंदाजी मार्कवर, पण बदल आपल्याला पाहायला मिळतोय भारत डाकवळ गोलंदाजीसाठी. डावखुऱ्या गोलंदाज आहे, तर एक नैसर्गिक स्विंग त्यांचा पाहायला मिळतो. त्याचा फायदा आता माणगाव संघाला होईल का? स्ट्राईकला आहे वैभव. वैभवला एक फुलटॉस चेंडू होता, पण तो मिस हिट ठरला. वैभव खेळते 2 धावांवर 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आले, 2 चेंडूवर. पण रोहित देसाईंनी जान आणली या मॅचमध्ये. फसलेला मॅच एक षटकार टोकला सुरेश टेंबेच्या शेवटच्या चेंडूवर, आणि पुन्हा एकदा आपली पकड थोडीशी मजबूत करताना. पण सामना अजून संपलेला नाहीये, कारण क्रिकेट द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. रोहित देसाई आहेत नॉन स्ट्राईकला, वैभव आहे स्ट्राईकला. क्षेत्ररक्षण पैलावलेलं आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉनला मोहसिन नदाब आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉनला नितीश आहे. आदेश सोनार एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. कारण एखादा चमत्कार, एक जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त विकेट, धावबाद, या सगळ्या संभाव्य गोष्टीवर आता माणगाव निर्धारित आहे. तसं अफजल 11 महाड विचार करते की एक मोठा स्ट्रोक आणि सामना पहिल्या चेंडूवर क्लिअर व्हावा अशी इच्छा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. क्रिकेट आहे, काय होईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. कुठलेही प्रेडिक्शन देणं इथं फेल ठरू शकतं, कारण क्रिकेटने बऱ्याच वेळेस आपल्या अपेक्षा भंग केलाय. भारत डाकवल वैभवसाठी 6 चेंडू 6 धावा. अफजल 11 महाड, साईकृपा माणगाव. हा कट पाहायला मिळाला, लेट कट इथे खेळलाय. 1 धाव येते. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू तरी अचूक टप्प्यावर टाकलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन वळलाय उजव्या यष्टीच्या बाहेर. जाता लेट कट केलाय वैभवने. एकेरी धाव. 5 चेंडू 5 धावा. आता या सर्व जबाबदारी या मॅचची अर्थात आपल्या हातात, खांद्यावर एक सूत्र ज्यांनी घेतलीत ते स्ट्राईक एंडला आता रोहित देसाई आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडू 5 धावा. काय होईल या मॅच मध्ये? 5 चेंडू 5 धावा. भारत डाकवल रोहित देसाईच्या विरोधात. मग आज आपण युद्ध पाहिलं सुरेश टेंबेच्या विरोधात. इथे फटका बसला. इथे 2 धावा येतील का? शुभम जाधव येते चेंडूवर, वेगाने आलाय तो. हो फंबल त्याच्याकडून होते, आणि हीच संधी घेतली. दबाव टाकला शुभम वर रोहित देसाईनी. पहा खेळाडू मैदानात खेळतायत, मैदानात रनिंग बिटवीन द विकेट करतायत, पण बसल्या जागी डगआउट मध्ये सुद्धा प्रत्येक खेळाडू त्यांच्यासोबत धावताना दिसत आहेत. 2 धावा. इतकं इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळते, कारण हे सगळे व्यवसाय क्रिकेटर आहेत. कुठलेही चान्स ते घ्यायला तयार नाही. जसा स्ट्रोक केला योगेश पेंडकर यांचा आवाज आपण ऐकला कानावर, राहुलचा आवाज ऐकला की या चेंडूवर 2 धावा व्हायलाच पाहिजे, कारण 1-1 2-2 धावा खूप महत्वाच्या ठरतील. आता समीकरण बदलले. 4 चेंडू 3 धावा. भारत. हा पुन्हा एकदा कमबॅक केले भारतनी. खराब स्ट्रोक सिलेक्शन. 3 चेंडू 3 धावा. कधी सामन्यात जातोय अफजल 11 महाडकडे, कधी सामना पुन्हा एकदा भारत डाकवल आपल्याकडे ओढून आणतोय. साईकृपा माणगावसाठी कोण जिंकेल हा सामना? साईकृपा माणगाव का अफजल 11 महाड? भारत डाकवल का रोहित देसाई? शुभम जाधव का योगेश पेंडकर? 3 चेंडू 3 धावा. पण एकदा भारत रोहित यांच्यासाठी. आहा इथे रनअप मध्ये बिघाड. हेड बॉलचा इशारा देतोय पंचांकडून. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर, कारण मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले टायगर ग्रुपच्या याच मैदानात जबरदस्त फलंदाजी रोहित देसाईकडून घडली होती. भारत. फटका फसला इथे, मात्र झेल होत नाहीये. 1 धाव तर पूर्ण केले. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथं करतायत. भारत डाकवल नाराज आहे. काय करतात क्षेत्ररक्षक? 2-2 3-3 क्षेत्ररक्षक. आता झेल तर पहिले व्हायला पाहिजे. एक धाव पाहिजे आहे, कारण स्कोर लेवल झालाय 50 धावा. विजयासाठी 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. बरोबर मयूर? यस. ही चूक महागात ठरणार आहे. इथे 2-2 संध्या निर्माण झाल्या होत्या. पहिली तर झेल, पण तिथपर्यंत पोहोचला नाही सूरज. झेल नाही, पण रियाननी तो फेकी चेंडूवर लवकर येऊन फेकी करायला पाहिजे होती. धावबाद सुद्धा रोहित देसाई झाला असता, पण संधी हुकली. आता त्याच्यावर चर्चा केली जाईल. पुढच्या कोपरा ग्रुपचा चषक येईपर्यंत हा झेल का टिपला नाही, ती 2 धावा का गेल्या, याच्यावर रात्र जागवल्या जातील माणगावसाठी.
6 चेंडू 6 धावा, तरी सामना पहा कुठे गेलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आलाय. वाटलं होतं की इझी अफझल 11 महाड या सामन्यामध्ये विजय संपादन करेल, पण माणगावने अफझल 11ला सहजासहजी सामना दिलेला नाहीये. नाकात दम मात्र आणलाय. त्यामुळेच हे दोन्ही संघ फायनलिस्ट का समजले जाते, हे कडवे प्रतिस्पर्धी या दोन संघांना का समजलं जातं. लॉट्समध्ये दोन नावांच्या चिठ्ठ्या आल्यानंतर टाळ्या का वाजल्या जातात, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर आहेत. कारण मैदानात सामना रंगलाय. अफझल 11 महाड आणि साई कृपा माणगाव. अर्थात अफझल मोहम्मद मेमन यांचा संघ अफझल 11 महाड, यश पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. साई कृपा माणगाव, मनर मौलाना यांची नाळ जोडलेली या संघाशी. तेही आज मॅच नक्की पाहतायत. अरे डाकवळ रोहितसाठी 2 बॉल 1. फटका चांगला आहे. विजयी षटकार महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये विजय साकार केलाय. रोहित देसाई स्टार ठरतोय महाडसाठी. मॅच विन डीजे. के लिए जो बैठने की जगह बनाई गई है, वहां से कोई खिलाड़ी चिल्लाए नहीं. लाइव जो होता है उसमें आवाजें जाती है. हमारे यासीन सर बाजू में बैठे, एक अच्छे कमेंटेटर है हरीश है, उसके बाजू में खिलाड़ी लोग की जगह है. वहां से शोर न करे, इस बात का ध्यान रखे. कोई भी खिलाड़ी या कैप्टन. हॅलो. अफझल 11 महाड या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. अफझल 11 महाड संघाला जिंकण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा सामनावीराचा मानकरी ठरला योगेश पेंडकर. फलंदाजी करत असताना